कालिंदी, पती नीरज, 4 वर्षाची मुलगी निधी, लहान दीर विपुल आणि पत्नी वर्षासोबत राहत होती. सासू आणि सासरे यांचे आधीच निधन झाले होते. तिची एक विवाहित नणंद होती. तिचे नाव काव्या होते आणि तिचे लग्न पण त्याच शहरात झाले होते. त्यामुळे तिचे घरात येणे जाणे सुद्धा सतत होत असे. आज कालिंदी स्वयंपाकघरात कढी भात करत होती, कारण आज पती नीरजची सुट्टी होती आणि त्याने कढी भात खाण्याची विनंती केली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिची नणंद काव्याचा फोन होता. तिने फोन उचलला तेव्हा ती म्हणाली, वहिनी, पुढच्या आठवड्यात माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे घरी एक छोटेसे फंक्शन आयोजित केले आहे. तेव्हा तुम्ही पण सकाळी माझ्या घरी या. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही स्वयंपाकघरात थोडी मदत करा. कालिंदी विचारात हरवली होती की मागच्या वेळीही तिने मदतीसाठी बोलावलं होतं, पण स्वयंपाकघराची सगळी कामं तिच्यावर सोडून तिची नणंद घरच्यांसोबत बसून मस्करी करत होती आणि यावेळी कालिंदीला जावंसं वाटलं नाही. ती हळूच म्हणाली, ताई, यावेळी मी येऊ शकणार नाही. कुठेही जायचे वाटत नाही, असे म्हणत तिने फोन कट केला. काव्याला आश्चर्य वाटले, कारण कालिंदी खूप चांगली स्वयंपाकी होती आणि काव्याला तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला कालिंदीने सर्व पाहुण्यांसाठी स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे तिने लगेच पर्स उचलली आणि आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी निघाली. तिचे माहेरचे घर त्याच शहरात असल्याने ती एकटीच तिच्या माहेरच्या घरी जात असे. काव्या घरी पोहोचली तेव्हा तिची धाकटी वहिनी वर्षा व्हरांड्यात बसून मोबाईल वापरत होती. वर्षाने तिला बघताच ती किलबिल करत आली आणि तिला मिठी मारली. वर्षा दोघांमध्ये खूप चांगली आणि दिसायला खूप सुंदर होती आणि ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरायची आणि त्यातील काही काव्याला सुद्धा द्यायची. त्यामुळे ती काव्याची आवडती वहिनी होती. तिची मोठी वहिनी कालिंदी साधे आयुष्य जगत होती. जास्त मेकअप करत नव्हती आणि कोणाची चापलुसी कशी करायची हे तिला माहीत नव्हते. म्हणून काव्या तिला एक साधी आणि पूर्णपणे असभ्य स्त्री मानत होती आणि तिला फक्त तिची कामं पूर्ण करण्याची काळजी होती. वर्षा काव्याला घेऊन हॉलमध्ये आली आणि कालिंदीला हाक मारली आणि म्हणाली, दीदी, काव्या दीदी आले आहेत. कालिंदीही तिच्या खोलीतून बाहेर आली आणि काव्याजवळ बसली. काव्या हळूच म्हणाली, वहिनी, तुम्ही नाही आले तर माझे कार्य अपूर्ण राहील. तुला यावे लागेल. तू यायला का नकार दिलास? असे म्हणत ती पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली. मग कालिंदीनेही काहीतरी विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, तू इतका अट्टहास करत आहेस तर मी पण तुझ्या फंक्शनला येईन. मग ती वर्षाला म्हणाली, ओके वर्षा, ऐक, आज संध्याकाळी शॉपिंगला जाऊया. फंक्शनला जाण्यासाठी मी नवीन साडी घेते. काय म्हणतेस? वर्षा उत्सुकतेने म्हणाली, हो दीदी, ठीक आहे, आज संध्याकाळी जाऊया. पण त्याचवेळी काव्या जोरात म्हणाली, अरे मोठी वहिनी, मी तुला जेवण बनवायला बोलावते आहे. काय आहे की पाहुण्यांना तुमचा बनवलेला पदार्थ खूप आवडला, म्हणूनच तुमच्याशिवाय फंक्शन अपूर्ण राहील असं मी म्हणते. तुम्ही येऊन सगळ्यांसाठी चांगले पदार्थ बनवले तर सगळ्यांना मजा येईल, बरोबर? फंक्शनला आल्यावर अजून काय करायचं आहे? स्वयंपाक झाल्यावर माझ्या खोलीत विश्रांती घे, कारण इतकं जेवण बनवताना तुम्हाला नक्कीच कंटाळा येईल आणि फंक्शन संपल्यावर तुम्ही घरी परत याल. म्हणूनच मी सांगते की वहिनी, तुला फंक्शनसाठी नवीन साडी घेण्याची गरज नाही. तू पाहुण्यांसमोर येऊ नकोस, कारण माझ्या सासरचे सर्वजण माझी चेष्टा करतात की काव्याची मोठी वहिनी ही दिसायला काळी आणि खराब व्यक्ती आहे. तेव्हा मोठी वहिनी रागात म्हणाली, दीदी, माझ्यामुळे तुम्हाला एवढी लाजिरवाणी गोष्ट सहन करावी लागत असेल तर मी तिथे जेवण बनवायला का येऊ? तुम्ही तुमच्या आवडत्या धाकट्या वहिनीला घेऊन जा ना चांगले पदार्थ बनवायला. काव्या म्हणू लागली, अगं वहिनी, तुला का वाईट वाटतंय? कोणीतरी दिसायला सुंदर आहे तर कोणाच्या हातात जादू आहे. आता तुम्ही इतकं अन्न चांगलं शिजवलं तर जेवणाचं कौतुकही होतंच ना. कालिंदी रागाने म्हणाली, मला अशा कौतुकाची गरज नाही. जेव्हा माझ्या बनवलेल्या जेवणाची स्तुती केली जाते तेव्हा तुम्ही तुमच्या नातलगांना आणि सासरच्यांना एकदा तरी सांगितले आहे का की तुम्ही लोक माझ्या वहिनीची चेष्टा करता तर हेच पदार्थ त्याच वहिनीने बनवले आहे, नाहीतर तुम्ही स्वतः त्यांच्या चेष्टेचा भाग बनता. मी मागच्या वेळीही ऐकले होते, सगळे माझी चेष्टा करत होते. त्यावेळी त्या लोकांच्या बोलण्याने मी जितकी दुखावले नाही तितके तुमच्या मौनाने आणि हसण्याने. ते लोक माझी मस्करी करताना पाहून तूही माझा अपमान करत होतीस. मी तर ठरवलं होतं की पुढच्या वेळी तुझ्या सासरच्या घरी फंक्शन असेल, मी येणार नाही. म्हणून मी तुला वारंवार नकार देत होते, पण तू हट्ट करत होतीस. म्हणून मला वाटलं, ठीक आहे, तुझ्या आनंदासाठी मी हे करेन. पण आज तू उघडपणे माझा अपमान केला आहेस. त्यानंतर मी तुझ्या घरी कधीही येणार नाही आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. काव्या रागाने म्हणाली, मी आता तुझ्याबद्दल भावाकडे तक्रार करेन तरच तुझी बुद्धी शांत होईल.
काही वेळाने नीरज तिथे आला तेव्हा काव्या म्हणू लागली, बघ भाऊ, मोठी वहिनी खूप आळशी झाली आहे. माझे सासरचे लोक मला मदत करायला अजिबात तयार नाहीत. अरे तिथे जाऊन जेवण बनवलं तर काय होईल? तिला फक्त एकच गोष्ट चांगली माहीत आहे आणि तिला ती करायची नाही. तू तुझ्या बायकोला थोडं समजाव. नीरज म्हणू लागला, ते जाऊ दे. प्रत्येक वेळी कालिंदी तुझ्या घरची सगळी कामं सांभाळते. यावेळी जर तिला तसं वाटत नसेल तर तू आणि तुझी धाकटी वहिनी मिळून सगळी कामं सांभाळा. तू वर्षाला सोबत घे. काव्या रागाने म्हणाली, भाऊ, आता तू पण बहिणीच्याच आवाजात बोलायला लागलास. अरे तुलाही मुलगी आहे. उद्या तिच्या आईवडिलांच्या घरी कोणी तिचा अपमान केला तर कळेल. नीरज रागवला आणि बोलता बोलता तो म्हणाला, माझ्या मुलीला शिवी देण्याची गरज नाही आणि तुझ्या वहिनीकडे बोट दाखवत असताना मी तुझे बोलणे ऐकले आहे. माझ्या बायकोला तुझ्या सासरच्या घरी मान मिळत नसेल तर ती तिथे फक्त मोलकरणीसारखे स्वयंपाक करायला जाईल का? याचा विचारही कसा केलास? जेव्हा मी तुम्हाला मदत करण्यासाठी तिला पाठवले तेव्हा मला वाटले की तुला कुटुंबात एकमेकांना मदत करावी, परंतु मला माहीत नव्हते की तुला तुझ्या वहिनीची इतकी लाज वाटत आहे. सर्व सत्य जाणून कालिंदीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयात मीही तिच्यासोबत आहे. आणि कालिंदीच नाही, आता मी सुद्धा तुझ्या सासरच्या कोणत्याही कार्यक्रमाला येणार नाही, कारण जिथे माझ्या बायकोचा आदर केला जात नाही तिथे मी कधीच जाणार नाही. मग पत्नीकडे बघून नीरज कालिंदीला म्हणाला, चल, मला तुझ्याशी काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. असे म्हणत त्याने कालिंदीला पकडून खोलीत नेलं आणि काव्याची फसवणूक झाली. भाऊ आणि वहिनी जाताना ती पाहत राहिली. धाकट्या वहिनी वर्षाकडे आशाभूत नजरेने बघत म्हणाली, आता मोठ्या वहिनीचा काही उपयोग नाही, पण तू माझी आवडती वहिनी आहेस. फंक्शनच्या दिवशी घरी ये, मग आम्ही दोघी मिळून सगळी कामं सांभाळू. वर्षा मान हलवत म्हणू लागली, नाही बाबा नाही, मला इतकं काम अजिबात जमणार नाही. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी वेळेवर येईन. तू एक गोष्ट का करत नाहीस? तुम्ही स्वयंपाकी ठेवा. वर्षाबद्दल ऐकून काव्याला धक्काच बसला, कारण पूर्वी सगळ्यांनी तिच्या मोठ्या वहिनीमुळे जेवणाची स्तुती केली होती आणि स्वयंपाकाचे पैसेही वाचले, पण आज स्वतःच्या मूर्खपणामुळे तिने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली होती. पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा अपमानित झाल्यावर कुणालाही मदत करायची नसते हे ती विसरली होती. आज तिने आपल्या वहिनीला दुखावले नाही तर तिला सदैव मनापासून मदत करणारा आपला भाऊ आणि वहिनीही गमावले होते. इकडे कालिंदी आपल्या पतीसह खोलीत पोहोचली तेव्हा तिने पतीच्या खांद्यावर डोके ठेवून सांगितले, माझ्या विधानाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, अन्यथा तू तुझ्या बहिणीचीच बाजू घेशील असे मला वाटत होते. नीरज म्हणू लागला, कुटुंबात एकमेकांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जे लोक तुझ्या कामाचे कौतुक करत नाही आणि फक्त तुझा वापर कसा करायचा हे त्यांना माहीत आहे, अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे चांगले. तर मित्रांनो, कालिंदीने आपल्या नणंदेच्या सासरच्या घरी न जाण्याचा निर्णय घेऊन योग्य केले असे तुम्हाला वाटते का? कृपया कमेंट करून तुमची मते मांडा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.